तर नक्कीच आवडल्यास आपल्या ह्या रेसिपीला एक लाईक द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अजून आवडल्यास तर आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा. तर आपण पुढे रेसिपी बघूया. मला आपण ह्या ठिकाणी तेल पण ॲड केलेलं आणि आता मस्त एकदम गरम होतंय. गोल फिरावं लागेल त्याला. तेल ॲड करून आता आपण मक्याचं आपण टाकलेलं याच्यामध्ये थोडं साहित्य मिक्स केलं. थोडं आपण त्याला म्हणजे कुरकुरीत करून देऊया, तरच खायला मजा येणार ते. मसाला एकदम अंड्याच्या प्रमाणे किंवा चण्याच्या पोल्याप्रमाणे अंड्याप्रमाणे बनतं हे. आणि नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघतोय म्हणजे मुंबई शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जोरदार असा पाऊस तर आहे सध्या 4-5 दिवसापासून. माझ्या घरासमोर एरिया आहे, एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि बघा ना वातावरण थंड एकदम वातावरण झालेलं आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. 2 दिवसापासून बघतो आपण मुंबई शहरामध्ये किंवा पूर्ण विरार नालासोपारा किंवा मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मजबूत असा पाऊस पडतो आणि खरंच पावसाची गरज पण आहे सध्या तरी. तर नमस्कार मंडळी, आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो स्पेशल हे जे मका असतात. आता आपल्याकडे म्हणजे मकाचा जो आमलेट बनणार आहे आणि आमलेट मस्त बनणार आहे. आपण मागची व्हिडिओ बघितली असेल, म्हणजे मकाचे आपण ते साधी भजी बनवले होते. तर आज स्पेशल म्हणजे स्वीटकॉर्नचे एकदम आमलेट बनणार आहेत आणि खरंच सर्व अस्मितांनी तयारी केलेली आहे. जे जे पदार्थ आहेत ते सर्व तयारी करून झालेली आहे. सकाळी 8:30 वाजलेले आहेत आणि नाश्ता होणार आहे आज म्हणजे मक्याच्या आंबेड बरोबर. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्या ठिकाणी सर्व साहित्य घेतलेलं आहे. चण्याचं पीठ आहे इकडे, काही म्हणजे याच्यामध्ये प्रमाणामध्ये. इकडे कांदा घेतलेला आहे, इकडे कोथिंबीर घेतलेली आहे, ह्या ठिकाणी टोमॅटो घेतलेला आहे आणि हे आपण मका आहे जो तो आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे, हे पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य अजून थोडंफार साहित्य लागणार आहे, मसाले वगैरे आपण नंतर ॲड करूया आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि छान वातावरण झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला पाऊस पडतो इकडे. हे म्हणजे माझ्या बिल्डिंगच्या पाठीमागची पार्किंग आहे, आपण नेहमी बघतो माझ्या व्हिडिओमध्ये. चला आपण साहित्य ॲड करूया. ह्याच्यामध्ये कांदा ॲड करूया, म्हणजे मका जो असतो तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि टोमॅटो मिक्स करूया. परत इकडे कोथिंबीर पण याच्यामध्ये ॲड करूया आणि ह्या साईडला जो चण्याचा पीठ आहे थोडाफार काही प्रमाणामध्ये तो पण ह्याच्यामध्ये ॲड करूया. मीठ वगैरे घ्यावं लागेल ना आणि मसाले ॲड करूया. हां, तर तयारी सकाळी झाली. सकाळी 8:30 वाजलेले आहेत. हा नाश्ता आहे आमचा. आपण ह्यासोबत सॉससोबत किंवा आपण ह्याच्यासोबत खाऊ ना ब्रेडसोबत. ब्रेडसोबत सुद्धा हे आपण चण्याची पोळी किंवा चण्याचा आमलेट आपण खाऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये परत साहित्य येतोय, हळद येते, चवीनुसार हळद घेऊया 1-1.5 चमच. त्याच्यानंतर आपण हे धनिया पावडर आहे परत आणि चवीनुसार आपण मसाला घेऊया ह्याच्यामध्ये. आज सुंदर अशी रेसिपी बनणार आहे. सकाळचे 8:30चा टायमिंग आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ घेऊया. सर्व साहित्य आपण मिश्रण मिक्स केलेलं आहे, ठीक आहे, आणि मसाले ॲड केले सर्व. तर आज एक रेसिपी छान म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, चण्याचे आपण भजी अजून काय बनवलं होतं, भजी बनवले होते. अजून कधी बनवलं होतं आपण चण्याचं काहीतरी, नाही ह्याचं सॉरी मक्याचे आपण भजी बनवले होते आणि अजून कधी बनवलं होतं आपण मक्याचं काहीतरी. भाजी हा, भाजी बनवली होती आणि भजी बनवली होती. याची पण भजी होऊ शकते, पण आपण आज काही दुसऱ्या प्रमाणामध्ये आपण आमलेट पोळी बनवतो, मक्याची पोळी. तर आता सर्व मिश्रण आपण साहित्य मिक्स करून घेऊया. काही लोक आज मस्त कामावर चाललेले पावसामध्ये, पण हा प्रवास करावा लागतो विरार नालासोपारासाठी. दुसरा पर्याय नाहीये, हा ट्रेनचाच पर्याय. काही वर्ष होऊन जाईल नवीन पर्याय पण इकडे. तर या ठिकाणी पण आपले तयारी झालेली आहे. सर्व सर्व साहित्य मिक्स, पाणी नाही घ्यायचं, थोडा प्रमाणामध्ये पाणी घ्यावं लागेल त्याच्यामध्ये. तर आपण काही दिवसापूर्वी आपण मागच्या 2 व्हिडिओ बनवल्या होत्या, याच्यामध्ये पाऊस जेव्हा भरपूर चालू होता आपल्याकडे विरारमध्ये, तर आपण इथे मकाचा सूप बनवला होता, नाही गरमागरम एकदम, आणि आपण एक मक्याची भजी बनवली होती. तर आज हा तिसरा व्हिडिओ आहे म्हणजे मक्यापासून बनणारा. माझा आवडते मक्याला असं म्हणायला गेलं तर. तर आज आपण बनवतोय मक्याची पोळी, बनवतोय ऑमलेट. चला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी गॅस पण लावलेला आहे. थोडं तेल ह्याच्यामध्ये घ्यावं लागेल. तेल घे ना ह्याच्यामध्ये. मला आपण ह्या ठिकाणी तेल पण ऍड केलेलं आहे आणि आता मस्त एकदम गरम होत आहे. गोल फिरावं लागेल त्याला. तेल ऍड करून आपण मक्याचं आपण
टाकलेलं याच्यामध्ये सर्व साहित्य मिक्स केलं होतं ते. थोडं हे कर ना गोल, हा ला फिरवावं लागेल सर्व. घेते त्या साईडला थोडंफार. हा तर हे आज मक्याची मस्त ऑमलेट बनतोय आज. भारी वास येतो एकदम परत. एकदम गरम होऊन गेलेलं आहे जे आपण मक्याचं पोळं बनवतोय, पोळी बनवतोय ऑमलेट वगैरे. तर थोडी मंद आचेवर ठेवावं लागतं आणि मस्त सुंदर असा वास सुटलेला छान एकदम. आणि खरंच एकदम छान बनणार आहे. मक्यापासून आठवड्यामध्ये आम्ही तिसरी आमची रेसिपी आहे मक्यापासून बनणारी. पावसाच्या वातावरणात खूप छान खायला मजा येते. चला पलटी मारूया ना परत. झालेलं एकदम कडक झालेलं आहे नॉर्मल. तर हे बघा, यस खरंच एकदम नवीन रेसिपी बनते आज. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडं आपण त्याला म्हणजे कुरकुरीत करून देऊया, तरच खायला मजा येणार ते. मसाला एकदम अंड्याच्या प्रमाणे किंवा चण्याच्या पोळ्याप्रमाणे अंड्याप्रमाणे बनतं हे. नक्की तुम्ही पण घरी प्रयत्न ट्राय करू शकता खाण्यासाठी. सकाळी नाश्त्यासाठी ठीक आहे खायला गेलं तर, म्हणायला गेलं तर ब्रेड सोबत किंवा चपाती सोबत तुम्ही हे पोळी खाऊ शकता. चला तर नमस्कार मंडळी, हे बघता आपण आज मक्याचे आपण आमलेट बनवलेलं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. सर्व साहित्य तुम्ही पुढे बघणारच आहात. तर नक्कीच आवडल्यास आपल्या रेसिपीला एक लाईक द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अजून आवडल्यास तर आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा. नमस्कार मंडळी, आपण बघतो आज जी सकाळी 8:30 वाजल्यात आणि आपण आज सोपी रेसिपी बनवलेली आहे. मक्याचा आपण आमलेट बनवलेला आहे. आपण मागच्या व्हिडिओ बघत असाल. मक्याचा आपण गरम सूप बनवलं होतं पाऊस पडताना. परत काही दिवसापूर्वी आपण मक्याची भजी बनवली होती. ह्या हप्त्यामध्ये आपल्याकडे म्हणजे मक्याच्या पदार्थापासून आपल्याकडे 2-3 म्हणजे रेसिपी झाल्या. ही दुसरी रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये मस्त मक्याचा आमलेट बनवलेला आहे. सकाळचा नाश्ता आहे, चपाती बरोबर किंवा तुम्ही ब्रेड बरोबर तुम्ही खाऊ शकता. मुलांना तुम्ही म्हणजे नाश्त्यासाठी पण देऊ शकता असं म्हणायला गेलं तर. तुम्ही पण खाऊ शकता. सोपी रेसिपी एकदम. एकदम सोपे घरचे पदार्थ आहेत. कांदा, टमाटर किंवा कोथिंबीर वगैरे, मीठ वगैरे, बेसन वगैरे. नक्कीच ह्या पावसाच्या ह्याच्यामध्ये बघता आपण समोर सुंदर असा पाऊस पडला इकडे आणि जोरदार पावसाची बॅटिंग चालू आहे सध्या मुंबई शहरामध्ये किंवा पूर्ण आपल्या मुंबई सिटीमध्ये, महाराष्ट्रामध्ये, विरार नारायणपूर किंवा पूर्ण. तर आज ह्या पावसामध्ये आपण आज आनंद घेतोय सकाळ सकाळ. तर नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडेल. मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येत राहू. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना बाय बाय. टेक केअर.